पठामि नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सदा भवतो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। अस्तु, स्क्रीन शेअर करोमि। सगळ्यांना स्क्रीन दिसते का? हो मॅम. दिसते ना? हो हर्षल भगिनी आलाय का? हो मॅम. दिवस कुठे होते? मॅम ऍक्च्युली प्रोग्राम होता 26 ला, पण आणि त्याच्या आधी म्हणून सॅटर्डे. हा मॅम, मला हे विचारायचं होतं की आम्हाला आठवण येते, तुम्हाला काही आठवण नाही? नहीं नहीं ऐसा काही नहीं मैम। एक्चुअली जो मैंने रिकॉर्डिंग देखना चाहिए थी, तो पहले के जो लेक्चर्स थे मैम उसकी रिकॉर्डिंग ओपन हो रही है, मगर अभी वाली जो रिकॉर्डिंग थी ना आपकी ये फ्राइडे की, वो डिनाई बता रहा था। ठीक है। हाँ, वो इधर से थोड़ा सर्वर डाउन है, मैं उसको करेक्शन करके फिर से रीसेंड कर दूंगा, नो प्रॉब्लम। हाँ, मैंने कल ही देखना चाहा था तो वो डिनाई बता रहा था मैम। मतलब वो मैं देख ही नहीं पाई थी, इसलिए लास्ट 2 लेक्चर्स। ओके, मैं अभी से रीसेंड कर दूंगा सर। ओके, थैंक यू। यस मैम, कंटिन्यू। पंचतंत्र कथा अद्य नवमी कथा चलती, म्हणजे आज आपण 9वी कथा शिकतोय। व्यर्थः मूर्खोपदेशः। व्यर्थः मूर्खोपदेशः। आधी आपण उच्चारण बघूया। कश्चन तमाल वृक्षः आसीत्। तस्य वृक्षस्य शाखायां बहिः सर्वत्र शीतलं वातावरणम् आसीत्। नीडे तु औष्ण्यम् आसीत्। अतः चटः निरातङ्कः आसीत्। कश्चन वानरः तत्र आगतवान्। दृष्ट्या तस्य शरीरं क्लिन्नम् आसीत्। दैत्येन सह कम्पते स्म। सः वानरः दन्तवीणां वादयन् वृक्षम् आरुह्य उपविष्टवान्। इथपर्यंत उच्चारण कळले का सगळ्यांना? हो मॅम, हो मॅम। कुणाला काही औष्ण्यम होतं बघा पहिल्या परिच्छेदामध्ये, नीडेतु औष्ण्यम आसीत् असा। त्यानंतर अतः चटकः निरातंकः आसीत्। निरातंकः असं, ठीक आहे। तिसरा परिच्छेद बघूया। महोदया, हे कश्चन हे न हलंत नाही का इथे? नाही, म्हणजे हा बरोबर आहे का? न हलंत नाही हे? हो, ठीक आहे, ठीक आहे, अवगतम। दृष्ट्वा चटका उक्तवती, किं भोः भवतः हस्तपादसहितं सुदृढं शरीरमस्ति।
तथापि एकं गृहं निर्माय तत्र वासं कर्तुं भवान् किं न शक्नोति? किमर्थम् एवं शीतपीडाम् अनुभवति भवान्? इति श्रुत्वा वानरः उक्तवान्, रे अधमे, किमर्थं मौनेन न तिष्ठति भवती? मम विषये भवती किमर्थं चिन्तयति? इति। परन्तु चटका मौनेन न स्थितवती, पुनः तथैव उपदेशम् आरब्धवती। परन्तु चटका मौनेन न स्थितवती, पुनः तथैव उपदेशम् आरब्धवती। तदा वानरस्य महान् कोपः आगतः। सः तां शाखाम् आरुह्य चटकायाः नीडं शतधा खण्डशः कृतवान्। एवं मूर्खम् उद्दिश्य उपदेशेन चटकायाः नीडः एव नष्टः अभवत्। एवं मूर्खम् उद्दिश्य उपदेशेन चटकायाः नीडः एव नष्टः अभवत्। इथपर्यंत उच्चारण कळले का शीतल भगिनी? उच्चारण समझ में आए? हाँ मैम, शीतल समझ गए मैम। हाँ, चल सगळ्यांना कळले ना उच्चारण? येस मैम। कृपा करून सगळेजण उपस्थित राहत चला, कारण सगळ्यांचीच आम्हाला आठवण येते. हो मॅम। आमची आठवण करा, ठीक आहे? चला, तर आपण आता अर्थ बघूया. कश्चन तमाल वृक्षः आसीत्. उच्चारण कळलेत ना सगळ्यांना? कुणाला काही समस्या आहे का? नाही. नाही ना? तर नाही. कोणतरी अनम्यूट झालेला आहे, तर थोडा म्यूट करून द्या थोडं. ठीक ना? हा, चला. तर कश्चन तमाल वृक्षः आसीत्. कोणता तरी एक तमाल वृक्ष. म्हणजे तमाल म्हणजे काय? कोणी सांगू शकते का? दालचिनीचा वृक्ष. दालचिनी, आपण त्याला म्हणतो तेजपान. तेजपान. बरोबर ना? तेजपान. बरोबर. दालचिनी. चिनी म्हणजे कलमी झाली आपली. पिंपळ म्हणतात ना मॅडम, पिंपळ. पिंपळ नाही, पिंपळाचं नाही. तमाल वृक्ष म्हणजे तेजपत्त्याचं झाड, मसाल्याचं. पान टाकतो की नाही आपण आलू भातात वगैरे, तेजपत्ता झाडाला म्हणतात तमाल वृक्ष. ठीक आहे? तर कोणता तरी एक तमाल वृक्ष होता. म्हणजे काय? तेजपत्त्याचं एक झाड होतं. कोई एक तेजपत्ते का झाड था. तेजपत्ते का वृक्ष था. तस्य वृक्षस्य शाखायाम एकः नीडः आसीत्. त्या झाडाच्या शाखेवरती म्हणजे फांदीवरती एक नीड होतं. नीड म्हणजे काय? एक घरट होतं. उस वृक्ष की शाखा पर, डाली पर एक घोंसला था. तत्र कश्चन चटकः पत्न्या सह वसति स्म. तत्र, तिथे म्हणजे त्या फांदीवरती, कश्चन चटकः कोणीतरी एक चिमणा, पत्न्यासह स्वतःच्या पत्नीसोबत, वसति स्म राहत होता. तत्र वहां पर कोई एक चिड्डा अपनी पत्नी के साथ रहता था. कदाचित वर्षाकालः आगतः. कधीतरी एकदा वर्षाकाल आला म्हणजे पावसाळा आला. एक बार क्या हो गया? वर्षाकाल, वर्षा ऋतु आ गया, माने बारिश का मौसम आ गया. बहिः सर्वत्र शीतलम वातावरणम आसीत्. बहिः बाहेर, सर्वत्र सगळीकडे, शीतलम वातावरणम आसीत् थंड वातावरण होते. बाहर हर जगह, सभी जगह शीतल वातावरण था, ठंड वातावरण था, थंडी थी. नीडेतु औष्ण्यम आसीत्. घरट्यामध्ये मात्र उष्णता होती.
घरट्यामध्ये काय होती? औष्ण्यम म्हणजे उष्णता होती, गर्मी होती. भोसले में गर्माहट थी. अतः चटकः निरातंकः आसीत. अतः म्हणून चटकः जो चिमणा होता तो निरातंकः आसीत. निरातंकः ज्याचा आतंक निघून गेलाय, म्हणजे भीती निघून गेली आहे, असा होता. काय झालं की घरट्यामध्ये उष्णता असल्यामुळे आणि बाहेर थंड होतं, त्याच्यामुळे घरट्यामध्ये उष्णता असल्यामुळे चिमणा आरामात राहू शकत होता आणि त्याला कुठलीच भीती नव्हती. घरट्यामध्ये उष्णता असल्या कारणाने चिमणा जो आहे तो भीतीने दूर होता, भीतीपासून दूर होता, आतंकापासून दूर होता. म्हणजे काय तर तो भयभीत नव्हता, त्याला कुठलीच भीती नव्हती. आतंकरहित असा तो होता, भयविरहित असा तो होता. महोदया, हा, चटकः पत्न्यासह वसति स्म. हे हा. स्म हे जे शब्द आहे हा हा. धातूपासून तयार झालेला आहे का? स्म हा, स्म, अस्मी, स्मः असं एक मी रूप मागच्या बुधवारला सुद्धा हे क्लिअर केलं होतं. तुम्ही होते का मागच्या बुधवारला? नाही, नव्हतो. मागच्या बुधवार म्हणते, शुक्रवारला नव्हते. तेव्हा मागच्या शुक्रवारला परत पहिल्या वेळेसही क्लिअर केलं होतं आणि मागच्या शुक्रवारला हा स्म आणि तो स्म वेगळा आहे. लट लकारामध्ये अस धातूचं उत्तम पुरुषी बहुवचनाचं स्मः आहे तो. रूप होतं स्मः. लट लकार म्हणजे वर्तमान काळ, तो स्मः आहे. आणि इथे आपल्याला भूतकाळ दर्शवण्यासाठी स्म वापरलेला आहे. हा स्म वेगळा आणि तो स्मः वेगळा. इथे तो स्मः नाही, हा स्म इथे भूतकाळी रूप दर्शवण्यासाठी वापरलाय. आता बघा, त्याच्या आधी वसती लिहिलाय. तर क्रियापद काय आहे? वसती, बरोबर. पण आता या वसतीमध्ये तुम्हाला ती दिसतोय शेवटी. हा ती लटलकाराचा प्रथम पुरुषी एकवचनी प्रत्यय आहे. लटलकार म्हणजे वर्तमान काळ, म्हणजे राहत आहे असा अर्थ झाला असता. तर आपल्याला तो अर्थ नको होता, आपल्याला भूतकाळी रूपामध्ये त्याला करायचं होतं. म्हणून वसती स्म, राहत होता, या अर्थी हा स्मचा प्रयोग आहे. हा स्म वेगळा आणि तो स्मः वेगळा. आलं लक्षात? हो, ठीक आहे. हाँ, नेड़े तू औष्ण्यमासीत, घोंसले में तो गर्माहट थी. अतः इसीलिए चटकः जो चिड्डा था वो निरातंकः आसीत, आतंक से विरहित था, भय से विरहित था, उसको डर नहीं लग रहा था. ठीक है. तदा कश्चन वानरः तत्र आगतवान. तदा तेव्हा कश्चन वानरः कोणी? बंदर, माकड, तत्र आगतवान तिथे आला. तब कोई एक बंदर वहां पर आ गया. आगतवान, आ प्लस गमगच्छ धातू आहे, सवतू प्रत्ययाचं रूप आहे आगतवान, पुल्लिंगामध्ये होईल. ठीक आहे. तर तदा कश्चन वानरः तत्र आगतवान, तेव्हा कोणीतरी बंदर, माकड तिथे आला. तब कोई एक बंदर वहां पर आ गया. वृष्ट्या तस्य शरीरम क्लिन्नम आसीत. वृष्ट्या पावसामुळे, तृतीय विभक्तीचं रूप आहे वृष्ट्या. तर वृष्ट्या पावसाच्या कारणाने, तस्य शरीरम पावसामुळे त्याचं जे पूर्ण शरीर आहे ते क्लिन्नम आसीत ओलं झालेलं होतं. आसीत हा अस धातूचा लंग लकार प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे आसीत, भूतकाळ. ठीक आहे. तर वृष्ट्या तस्य शरीरम क्लिन्नम आसीत, पावसामुळे त्याचं शरीर ओलं होतं. बारिश की वजह से उसका पूरा शरीर, किसका शरीर? उस बंदर का शरीर गीला था. शैत्येन सह कंपते स्म, थंडीच्या कारणामुळे, थंडीमुळे, सह वानरः तो बंदर कंपित होत होता. म्हणजे काय? थरकाप त्याला सुटला होता, थरथर कापत होता.
ठंडी की कारण से, शैत्येन, ठंडी की वजह से, सह वानरः, वो जो बंदर था कपकपा रहा था। सह वानरः दंतवीणां वादयन् वृक्षम आरुह्य उपविष्टवान। सह वानरः, तो बंदर, दंतवीणां वादयन, आता मला सांगा, त्याला थंडी वाजतेय, तो ओला झालाय, तो कशाला वीणा वाजवणार, है की नाही? पण दंतवीणां वादयन म्हणजे काय, थंडीमुळे त्याचे दात एकमेकावरती घासल्या जात होते आणि त्याच्यामुळे तो जो आवाज येत होता दातांचा कटकट 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 कटकट, तर असं वाटतं की दातांची वीणा वाजवत आहे ना. सह वानरः, तो बंदर, दंतवीणां वादयन, दातांची वीणा वाजवत वाजवत, वृक्षम आरुह्य उपविष्टवान, झाडावर चढून, आरुह्य म्हणजे चढून, उपविष्टवान बसला। जो बंदर था अपनी दांतों की वीणा बजाते हुए, दांतों की वीणा बजाते हुए माने उसके दांत, ठंडी की वजह से उसके दांत घर्षण कर रहे थे, तो वो जो आवाज आती है कटकट कटकट कटकट, है ना, तो वैसे, तो वो बंदर अपने दांतों की वीणा बजाते हुए, माने वो दांतों की आवाज करते हुए, वृक्षम आरुह्य उपविष्टवान, पेड़ पर चढ़कर बैठ गया। तम दृष्ट्वा चटका उक्तवती, त्याला बघून, दृष्ट्वा, स्वांत रूप आहे इथे दृश्यपश्य धातूचं। तम दृष्ट्वा, तम कम दृष्ट्वा, तम वानरम दृष्ट्वा, उस बंदर को देखे, त्या बंदराला पाहून, चटका उक्तवती, चिमणी बोलली, उस बंदर को देख के चिड़िया बोली, किम भोहो, भोहो संबोधन आहे इथे, किम भोहो, कसं काय वा, भवतः हस्तपाद सहितम सुदृढम शरीरम अस्ति, भवतः हस्तपाद सहितम सुदृढम शरीरम अस्ति, म्हणजे भवतः शरीरम कथम अस्ति, तुझं शरीर कसं आहे, हात पायांसहित सुदृढ असं शरीर आहे। तुझं शरीर कसं आहे, हाता पायांनी सहित आहे, हात पाय चांगले आहेत तुझे, सुदृढ असं तुझं शरीर आहे। वो चटका बोली की अरे भो, काय झालं रे बाबा, एक मिनिट हा। आवाज येतोय का बेटा? हो हो येतोय, येतोय आवाज ना, तुला हो माहित मॅम. नाही का आज बंद झालं होतं पूर्ण, ठीक आहे परत, एक मिनिट द्या मला, ठीक आहे.
मिनिट. ओके. दृष्ट्वा चटका उक्तवती, त्याला पाहून चिमणी बोलली, किम भोः. भोः इथे संबोधन आहे. भोः म्हणजे अहो भवतः हस्तपादसहितं सुदृढं शरीरम अस्ति. नाम भवतः शरीरम हस्तपादसहितं सुदृढम अस्ति. तुझं शरीर हातापायांनी सहित आहे आणि सुदृढ आहे. हातापायांनी सहित असं सुदृढ शरीर आहे, चांगलं शरीर आहे तुझं. चिड़िया बोली कि भोः आप सुनो, ऐसा क्यों कर रहे हो, आपका तो शरीर पूरा सुदृढ़ है, हाथ पैर से युक्त ऐसा आपका पूरा शरीर सुदृढ़ है. तथापि एकम गृहम निर्माय तत्र वासम कर्तुम भवान किम न शक्नोति. तथापि तरी सुद्धा, फिर भी, एकम गृहम निर्माय एक घर निर्माण करून, निर्माय लेवंत रूप आहे, सुद्धा एक घर निर्माण करून, तत्र वासम कर्तुम तिथे निवास करण्यासाठी, भवान किम न शक्नोति काय तुम्हाला शक्य होणार नाही. मध्ये सांगते, फिर भी एक घर को निर्माण करके वहां पर निवास करना क्या आपको शक्य नहीं होगा. आप निवास नहीं कर पाओगे वहां पर एक घर निर्माण करके. तुम्हारे तो हाथ पैर सभी ठीक है, शरीर सुदृढ़ है, ऐसा होने के बावजूद एक घर निर्माण करके वहां पर निवास नहीं कर पाओगे क्या. ऐसा. किमर्थम एवं शीत पीडाम अनुभवती भवान. किमर्थम कशासाठी, किस लिए, कशासाठी एवं शीत पीडाम अनुभवती भवान म्हणजे कशासाठी तुम्ही अशा प्रकारची थंडीची पीडा अनुभवत आहात. आप किस लिए इस प्रकार की ठंडी की पीड़ा अनुभव कर रहे हैं, है ना. क्यों ठंडी को अपने ऊपर झेल रहे हैं, पीड़ा की अनुभूति कर रहे हैं, क्यों. तो ऐसा वो चिड़िया किसको पूछती है, उस वानर को पूछती है, उसको बोलती है कि आप एक घर निर्माण करके भी तो रह सकते हो, तो आपको शीत पीड़ा की अनुभव करने की जरूरत नहीं पड़ेगी. आप बिना कारण के ऐसे शीत पीड़ा क्यों अनुभव कर रहे हो. श्रुत्वा वानरः उक्तवान, ते ऐकून बंदर म्हणजे माकड बोलला. काय बोलला. वो सुनकर बंदर ने कहा, रे अधमे. यहाँ पर अधमे, इथे अधमे हे सुद्धा संबोधन आहे. कोणासाठी वापरलंय हे, त्या चिमणीसाठी, त्या चटकासाठी. उस चटका के लिए अधमे ऐसा एक संबोधन इसने बंदर ने यूज किया. तच्छ्रुत्वा वानरः उक्तवान. होतं बऱ्याचदा की उपदेश कोणालाच आवडत नाही. मी जे कार्य करतो आहे किंवा मी जे कार्य करते, मैं जो कार्य कर रही हूँ उसमें मुझे टोका टाकी अच्छी नहीं लगती, है ना. आजकल रियलिटी है कि हमें कोई उपदेश करे तो हमें सहन नहीं होता. ऐसे ही इस बंदर को वो उपदेश सहन नहीं हुआ, तो वो कहने लगा, रे अधमे, अगं ए अधम स्त्रिये, किमर्थम मौनेन तिष्ठती भवती. एक मिनिट द्या मला. क्षम्यता. तच्छ्रुत्वा वानरः उक्तवान, ते ऐकून वानर बोलला की रे अधमे किमर्थम मौनेन न तिष्ठती भवती. तू मौनाने का बरं राहत नाही, मौन का नाही राहत, कशाला बोलतीये, असा अर्थ झाला त्याचा. किमर्थम मौनेन न तिष्ठती भवती, तू मौन का राहत नाहीये, बिल्कुल चुप का राहत नाहीये. उस बंदर ने कहा कि हे अधम स्त्री, अधमे यहाँ पर चटका के लिए यूज किया है, तो हे अधमे, किस लिए तुम मौन नहीं हो, मौन नहीं रह सकती हो क्या.
मम विषये भवती किमर्थम चिंतयती, माझ्याबद्दल तू कशाला विचार करतेस. मम विषये भवती किमर्थम चिंतयती, मेरे बारे में तुम किस लिए सोच रही हो. कहने का तात्पर्य यह है कि वो कह रहा था कि तुम अपने बारे में ही सोचो, मेरे बारे में मत सोचो, मुझे उपदेश मत करो. भले ही वो पीड़ा में है, वो तो चिड़िया उसके अच्छे के लिए बोल रही है, भलाई के लिए बोल रही है, पर फिर भी कुछ लोग ऐसे होते हैं जिनको बिल्कुल भी ने कुछ बताया तो वो उनको सहन नहीं होता और वो बोलते हैं कि आप अपना काम करो, मेरे काम में दखल अंदाजी मत करो. ठीक आहे. कोणाला उपदेश केलेला अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की तुम्ही तुमचं काम करा, माझ्या कामात हस्तक्षेप करू नका. ही रियालिटी आहे आपल्या जीवनातली. तर त्याच पद्धतीने हा जो बंदर आहे तो सुद्धा चिमणीला म्हणाला की तू माझ्याबद्दल कशाला विचार करतेस, तू मौन नाही धारण करू शकत का, मौनाने नाही राहू शकत का, मला कशाला सांगतेय ज्ञान. चला. परंतु चटका मौनेन न स्थितवती. आता बघा त्यांनी एवढं म्हटल्यानंतर चूप राहायला पाहिजे होतं, त्याला सांगून काही अर्थ नव्हता. पण तरी सुद्धा चटका मौनाने राहिली नाही, म्हणजे ती चूप बसली नाही. परंतु चटका मौनेन न स्थितवती, परंतु वो जो चिड़िया थी वो मौन नहीं रही, वो बोलते ही रही. और फिर से बोली. पुनः तथैव उपदेशम आरब्धवती. पुन्हा तिने तोच उपदेश द्यायला सुरुवात केली. हाँ, फिर से उसने वही उपदेश देना चालू किया. तदा वानरस्य महान कोपः आगतः. तेव्हा त्या वानराला खूप कोप आला, खूप राग आला. तब उस बंदर को बहुत क्रोध आया. सह ताम शाखाम आरुह्य सह वानरः. तो बंदर ताम शाखाम आरुह्य, त्या शाखेवर आरुह्य चढून. शाखा म्हणजे कोणती शाखा, जिथे त्या चिमणीचं घरटं होतं. ठीक आहे. सह ताम शाखाम आरुह्य सह वानरः क्रोधितः कुपितः वानरः ताम शाखाम आरुह्य. तो कुपित झालेला वानर त्या शाखेवरती चढून, त्या फांदीवरती चढून चटकायाः नीडम, चिमणीचं जे घरट आहे ते, चिमणीच्या घरट्याला शतधा खंडशः कृतवान. 100 वेळा त्याने तुकडे तुकडे करून टाकले त्या घरट्याचे. शतधा खंडशः कृतवान, पूर्ण त्याने खंडित केलं 100दा. म्हणजे काय, तर तिचं पूर्ण घरट नस्तनाबूत केलं. उस बंदर को क्या हुआ, उस बंदर को बहुत गुस्सा आया. वापस ये चिड़िया क्या कर रही थी, उसको बार बार वही उपदेश सुना रही थी. तो उस बंदर को बहुत क्रोध आ गया और उस बंदर ने क्या किया, सह वानरः, वो बंदर ताम शाखा मारुह्य, उसी शाखा पर चढ़कर, माने उस डाली पर चढ़कर चटकायाः नीडम, उस चिड़िया का जो घोंसला था उसको शतधा खंडशः कृतवान, 100 बार उसके टुकड़े कर दिए. माने क्या किया, उसके घोंसले को पूरा नष्ट कर दिया. एवं मूर्खम उद्दिश्य उपदेशेन चटकायाः नीडः एव नष्टः अभवत्. अशा प्रकारे मूर्खम उद्दिश्य, मूर्खाला उद्देशित करून उपदेशेन, उपदेश केल्यामुळे काय झालं, चटकायाः नीडः एव नष्ट अभवत्, चिमणीचं घरटच नष्ट झालं. एवं, इस प्रकार से क्या हुआ, मूर्ख को उद्देशित करके, मूर्ख को लक्षित करके उपदेश करने की वजह से चटका का, माने चिड़िया का जो घोंसला था वो घोंसला ही नष्ट हो गया. अभवत, भूभव धातू अत प्रत्यय लंग लकार आहे इथे, भूतकाळी रूप आहे, प्रथम पुरुष एकवचनाचं. ठीक आहे. तर तात्पर्य काय, तुम्हाला कळला का अर्थ सगळ्यांना? हो मॅम. कुणाला काही समस्या आहे का अर्थामध्ये? नाही मॅडम, छान सांगितलं. हो. हो. हा, काय ना की मूर्खाची मला ओपन करू शकत नाही, है ना.
मूर्खांना देण्यात मैम सिर्फ आप वो जो मतलब ये ग्रामर के रूल्स बताते हो ना, वो नहीं समझ में आते, जो लकार पर धीरे धीरे आपको वो आप खुद बताने लगेंगे कि यहाँ पर ऐसा है, यहाँ पर ऐसा है ना। हाँ, सुन बिकॉज हम सुन के लोगों ने वो बेसिक से अभी पढ़ा नहीं है, लकार एंड ऑल, तो वो सब ऊपर से जाता। आप बोलते बहुत अच्छे से हो, लेकिन वो समझता ही नहीं है कुछ। हाँ, मुझे भी वही प्रॉब्लम है मैम। अभ्यास पुस्तकम में आप जैसे जैसे आगे पढ़ेंगे ना, तो आपको एक एक रूल क्लेरिफाई होते जाएगा। करेक्ट करेक्ट। हाँ, लेकिन अब कैसे स्टोरी पढ़ रहे तो उसमें अगर हम व्याकरण लेके बैठेंगे तो स्टोरी पढ़ना नहीं होगा, है ना। नहीं मैम, मैं जैसे आपको बता रही हूँ, आप बहुत क्लियरली बोलते हो हर एक चीज, ये विभक्ति का है, ऐसा है, वैसा है, ये लकार है, ऐसा है, लेकिन हम लोगों को अभी वो पढ़ा नहीं है ना, तो वो बिल्कुल भी नहीं समझ में आता। जिसने पढ़ा है उनको सारी चीजें समझती है, लेकिन हाँ, हम लोगों ने नहीं पढ़ा है तो नहीं समझ पाते। अब ऐसा है, नहीं बताया तो आप जैसे बाकी जो जुड़े हैं यहाँ पर ग्रुप में, उनमें से बहुत से लोगों को उनको क्लैरिफिकेशन वो चाहिए रहता है। करेक्ट करेक्ट। जैसे है यहाँ पर, तो इसलिए उनके लिए वो क्लैरिफिकेशन जितना हो सके मैं अपनी तरफ से देती हूँ। फिर भी उनको अगर कुछ डाउट है तो वो पूछ लेते हैं। आपल्याला काही इससे क्या होता है कि करायचं आपका भी पूरा नॉलेज अपग्रेड हो जाता है। मनोदय आहेत ते कस्मिंचित कश्चिन कुत्रचित हे वेगळे वेगळे येतात. थोडं फरक याच्यात आहे. काय फरक आहे जरा सांगा ना जरा त्यात स्टाईल आहे, तिन्हीमध्ये. तुम्हाला सांगते. हे कश्मीन, बघा, कश्चिन, कश्चन आणि कुत्रचित. कुत्रचित काय असते, कस्मिश्चित नगरे, तिथे काय होतं, कोणत्या तरी एका नगरामध्ये असं असते ना. ते. हा, समोर आपल्याला कश्मीरचित कस्मिश्चित जरा. मध्ये काय असते, कोणत्या तरी आहे, पण हा. तिथे समोर नगर पण लिहिलंय, म्हणजे नगरात कुठे आहे ते माहित नाही, अच्छा अच्छा. पण नगर इंडिकेट केलेलं असते, है ना. म्हणजे एक स्थान तर सांगितलं असते, पण त्या स्थानामध्ये नेमकं कुठे ते नाही सांगितलेलं राहत, म्हणून कोणत्या तरी एका नगरामध्ये. पण नगर तर आहे ना. पण कुत्रचित म्हटलं तिथे काय होते, तिथे नगर पण नाही राहत समोर, म्हणजे कुठेतरी प्लेस म्हणजे. थोडंसही सांगत नाही. कुत्रचित नंतर काय, कुठेतरी. मग कुठेतरी, मग ते कुठेही असू शकते ना. हा हा. आलं का लक्षात. हा, तिसरं कश्चन आहे. कश्चन म्हणजे तीन आहे. कोणीतरी. कहचन, कश्चन कहचन कश्चन. असं असते. कह अधिक चन, कह म्हणजे कोणीतरी, कोणता तरी, असं पुल्लिंगी. ते चित आणि चनचे प्रयोग आहेत दोन. हा, तर केचित कुठे लागेल, कह कौ के, है की नाही. किम सर्वनामाचं पुल्लिंगी रूप, कह कौ के. कश्चन पुल्लिंगीचं ते कह जे आहे, तो श जो आहे ना त्याचा विसर्ग होतो ना. कश्चन, चन प्रत्यय लागलेला आहे, चनचित प्रत्यय लागतात. कोणीतरी असा अर्थ सांगायचा तर कश्चन, कश्चन. आणि केचन म्हटलं तर मग ते बहुवचनी झालं, त्याचाही अर्थ कोणीतरी, पण बहुवचनी जातो मग ते केचन. केचन वानराहा असं होईल, है ना. वानरह एक वचन, बहुवचन वानराहा. तसं कह कौ के झालं बहुवचन, मग तिथे चन प्रत्यय लागतो तर केचन असं. किमचे सगळे विभक्ती आहेत त्या किमच्या. बरोबर, चन प्रत्यय लागलेला आहे त्याला फक्त, बाकी काही. कोणीतरी या अर्थात. कोणाला काही समस्या. समजलंय सगळ्यांना. हा, मी तुम्हाला म्हणत होते की जसं आपण समजदार व्यक्तीलाच बघा, आपण सांगतो की एखादं काही सांगायचं असेल तर आपण समजदार व्यक्तीलाच सांगतो, रागवायचंही असेल तर समजदार व्यक्तीलाच रागवतो. ते समजावून सांगायचं असेल तरी समजदार व्यक्तीलाच सांगतो. का बरं, आपल्याला माहितीये की हा समजदार व्यक्ती समजून घेईल, हो ना, आणि त्यानुसार वागेल. पण जे मूर्ख असतात त्यांना समजावून काही अर्थ नाही, म्हणून आपण मूर्खांना सांगत सुद्धा नाही, नाही, कारण व्यर्थ. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. व्यर्थ आहे ना. पालथ्या गड्यावर पाणी असल्यासारखं आहे ते. त्याच्यामुळे कोणी म्हणतं बघा, मलाच का सांगते, मलाच का समजवते तू, मलाच का बोलते,
त्याला का बोलत नाही, तिला का बोलत नाही, आपण व्यवहारात बघतो, असं आपल्या घरी सुद्धा बघतो. तर बघा, जो समजून घेतो, जो करतो त्यालाच सांगतात लोक. जो बरोबर. समजून नाही करत नाही त्याला कोणीच सांगत नाही, कारण माहितीये त्याला सांगून काही उपयोग नाही, है ना. बरोबर. काय असते, आपण समजदार व्यक्तीला समजावून सांगू शकतो, पण मूर्खांना आपण उपदेश करू शकत नाही, कारण मूर्ख हे मूर्खांसारखेच वागतात, है ना. त्यांना सांगून काहीच अर्थ होत नाही, त्यामुळे त्यांना उपदेश करण्यातही काहीच अर्थ नाही. मग तुमचा उपदेश कितीही चांगला का असेना, तुम्ही त्यांच्या भल्यासाठी का सांगत असेना, पण त्यांच्या डोक्यात ते जात नाही आणि उलट ते आपल्यालाच काहीतरी उलट-सुलट बोलून बसतात आणि उलट आपलंच नुकसान करतात. तर त्यामुळे काय होतं, की अशा मूर्खांना उपदेश करून आपण स्वतःच्या नाशाला कारणीभूत करतो किंवा स्वतःचं काहीतरी नुकसान करवून घेतो. कथेमध्ये काय झालं, चिमणीला त्यांनी म्हटलं होतं, एक ताकीद दिली होती, की तू आपलं काम कर, हो की नाही? मला काही सांगू नको, तू मौन राहा, तू माझ्याबद्दल कशाला विचार करतेय, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळेतच जर चिमणीने समजून घेतलं असतं, उसी समय अगर चिड़िया ने सोचा होता कि नहीं भाई इसको उपदेश करने में कोई मतलब नहीं, उल्टा अपनी हानि होगी, ये बहुत क्रोध से बात कर रहा है. पण तरी सुद्धा चिमणीने काय केलं, त्याला उपदेश करून त्याचा राग आणखीन वाढवला. मूर्ख होता त्याच्यामुळे तो राग येणारच आहे त्याला. त्याला त्याच्या चांगुलपणासाठी म्हणताय, त्याच्या चांगल्यासाठी म्हणताय हे त्याला कळलंच नाही ना, आणि ते कळण्याच्या पलीकडे होता तो. त्यामुळे त्याला राग आला आणि रागाच्या भरात माणूस काही करून बसतो. म्हणून काय, तर त्या बंदराने तिचं जे घरटं आहे ते घरटंच तोडून टाकलं, नष्ट केलं. अशा पद्धतीने काय होतं ना, की आपण मूर्खांना उपदेश, तुम्हाला दया आली, कोणाला काही असं वाटलं चांगुलपणा, करावा, म्हणावं. पण कसं आहे, की जर समोरचा ऐकण्याच्या पलीकडे आहे, तेव्हा ऐकायला तयार नाहीये, उलट राग दाखवतोय, तर त्याला उपदेश करण्यात काहीही अर्थ नाही. उलट आपण तिथून निघून गेलेलं बरं. नाहीतर काय होतं, की रागाच्या भरात ते उलटा आपल्यालाच हानी पोहोचवतात, आपल्यालाच त्रास देतात किंवा आपल्याला दुःख होईल असं काहीतरी करतात. तर मग आपण विचार करतो, की मी तर चांगल्याचाच विचार केला होता. मग उलट त्यांनी मला त्रास दिला वगैरे, वगैरे. तर जिथे समजूतदारपणा आहे तिथे समजवावं. उपदेश हा नेहमी शर्करा व गुंठीत असावा म्हणतात. म्हणजे साखरेने लेपन चढवून, जसं आपण पहा, डॉक्टर आपल्याला औषधी देतात, कडू असते. पण त्याला बघा एक थोडंसं गोड लेपन पण असतं. तर आपण खाऊ शकतो ती गोळी. तर जर साखरेने लेपन करून ती गोळी आपल्याला दिली, तर आपण खाऊ शकतो. पण कडू औषध, जरी औषध आपल्या रोगावरती चांगला उपाय करतं, आपला रोग दूर करतो, तरी सुद्धा कडू औषध प्यायला सगळे डोळेच वरती करतात. म्हणजे खायला बघत नाही औषध, औषध म्हटलं की. पण तेच साखरेने लेपन केलेलं औषध असलं की बरोबर खातात. तर गोष्ट संपलेली आहे. आपण शांती मंत्र घ्यावा, हो ना? हो मॅम. एक मिनिट. बंद. मी दिसते का सगळ्यांना? हो मॅम, दिसते. माझं वर चाललं गेलं होतं, मग आता त्याला खाली केलं, काय आलं. चला म्हणूया, म्यूट करून घ्या सगळे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु